नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना वर्कवाल्या ब्लाऊजचा गळा कसा मोठा करायचा खालच्या साईडने सुद्धा बघू शकता. उंचीला सुद्धा हा 1 इंच गळा म्हणजे कमी होता. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हा गळा ठेवून घेतलेला आहे. सर्वात आधी पाठीमागच्या भागाचं अस्तरचं कटिंग केलेलं आहे, प्रॉपर कटिंग केलं. खालच्या साईडने सुद्धा 1.5 इंच वाढवून अशा पद्धतीने पट्टी लावून मी ना त्यावरती दापटीप टाकून घेतलेली आहे. यानंतर गळा बघा अशा पद्धतीने ठेवायचा, शोल्डर वगैरे आणि सर्व बाजूंनी मार्किंग करून घ्यायचं, मोंड्याच्या साईडने, गळ्याच्या साईडने. आणि जेवढा आपल्याला गळा कट करायचा आहे का बघा, आपण एवढा गळा कट करणार आहोत. असंच क्रॉसमध्ये जे आपण मार्किंग केलेलं आहे ते गळ्याचं मार्किंग आहे आणि ते मोंडा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एवढा गळा जो आहे तर तो कट करून घ्यायचा आणि कशा पद्धतीने जोडायचा. आणि बघू शकता गळ्याची रुंदीसुद्धा खूप लांब आहे, त्यामुळे शोल्डर मोठे होतात. तर त्यासाठी कसा ॲडजस्ट करायचा तर तेच बघा, अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे कट करून. आणि त्यावरती अस्तर जशाच तसं बरोबर तसंच ठेवून घ्यायचं. आणि खालच्या साईडने फक्त मी टीप टाकून घेतलेली आहे. खालच्या साईडने टीप टाकायची, परत वरती फक्त उलट्या साईडने सर्व बाजूंनी जोडायचं. जिथपर्यंत पुरतं आहे तिथपर्यंत जसं आहे तसं फक्त तुम्ही जोडत चला, मोंड्याच्या साईडने वगैरे. तर बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे तर ते सर्व बाजूंनी मी व्यवस्थित जोडलं. जोडल्याच्या नंतर हे बघू शकता, अशा पद्धतीने आपले शोल्डर एवढे राहिलेले आहेत. तर हा जो आपण कट केलेला हा जो पॅच होता, ह्याचा पॅच रेडी करायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी ना फक्त मधोमध फोल्ड करून घ्यायचं. याचे 2 भाग करायचे, जेणेकरून दोन्ही शोल्डरला आपल्याला लावण्यासाठी पुरतील. आणि दोन्ही मधोमध केल्याच्या नंतर बघा, अस्तर घ्यायचं, याचंच अस्तरचा कपडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने ठेवायचा. त्यावरती हे भाग उलटे ठेवून घ्यायचे आणि नंतर बरोबर करून आतल्या साईडने आपल्याला याला फोल्ड करणार आहोत. तर दुसऱ्या साईडने मी अस्तरवरती ठेवून बघा फोल्ड केले. अशा पद्धतीने दोन्ही जसे आपल्याला ठेवायचे असेल तशा पद्धतीने ठेवून याला बघा, अस्तरच्या साईडने अस्तर कट दिला आणि फोल्ड करून याला आतल्या साईडने अस्तर टाकलेलं आहे ना, आणि वरतून काय करायचं, याला दापटीप टाकून घ्यायची. तर अशाच पद्धतीने सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचा आणि दुसरा पार्टसुद्धा अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही, मी अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पार्ट रेडी करून घेतलेला आहे. आणि ते बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट रेडी करून असे शोल्डरवरती ठेवून चेक करायचे. तर मी चेक केलेले आहेत, बरोबर आले का, तर व्यवस्थित बरोबर प्रॉपर आलेले आहेत. तर यानंतर आपण खालच्या साईडला जी आपण डिझाईन बनवलेली होती पॅच, तर त्याला लेस लावणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला सांगते बघा, इथे जर गळा कट करायच्या आधीच जर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड केलं असतं ना आणि 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलं असतं ना अस्तरला, तर अशा पद्धतीची पट्टी लावण्याची गरज पडली नसती. परंतु मी सुद्धा विसरले, त्यामुळे काय केलेलं आहे, मी फक्त क्रॉसमध्ये अस्तरची पट्टी घेतलेली आहे. कारण याचा मेन फॅब्रिकचा कपडा थोडाही राहिलेला नव्हता, त्यामुळे क्रॉसमध्ये घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण जशी पट्टी जोडतो बघा, एखाद्या पार्टला पट्टी जोडत असतो त्या पद्धतीने मी फक्त पट्टी जोडल्यासारखे याला जोडून घेत आहे गळ्याला, जेणेकरून आपण तो पॅच लावलेला आहे अस्तर हे आतल्या साईडला फोल्ड होणारच नव्हतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने पूर्ण अस्तरला पट्टी बसवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि यानंतर जे आपण पॅच 2 रेडी केलेले होते, तर त्या दोन्ही पॅचला मी लेस लावून घेते. तर बघा, अशा पद्धतीने लेस लावायची, लेसला डबल टिप टाकायची, जेणेकरून प्रॉपर व्यवस्थित लेस बसते, उचकत नाही, कुठल्याही साईडने अशी उचलल्यासारखी होत नाही. त्यामुळे दोन्ही साईडला मी लेस लावून घेतलेली आहे, बघू शकता. तर खालच्या साईडने अशा पद्धतीने शोल्डर ठेवायचं आणि खालच्या साईडने आपल्याला जिथे मी तुम्हाला दाखवलं तिथे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर तिथे मी फोल्ड करून घेतलं, बघू शकता अशा पद्धतीने. आणि बरोबर जिथनं आपली शोल्डरच्या तिथून जिथे अस्तर आणि मेन फॅब्रिकचं जॉईंट आहे, तर जिथनं आपली शिलाई मार्जिन उसवलेली आहे तिथून बघा पाव इंच पुढे येऊन मी अशा पद्धतीने शोल्डरमधनं तिथून अटॅच करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित प्रॉपर ठेवून घ्यायचं आणि यानंतर खाली अस्तरच्या बाजूने उलटं ठेवायचं. आणि जेवढी पट्टी होती, तर जेवढं मोंड्याच्या साईडने थोडंसं कमी होतं अस्तरच्या बाजूने, तर सर्व बाजूंनी अस्तर आणि हा पॅच जोडून घ्यायचा. तर बघा, मी सर्व बाजूंनी अस्तर आणि हा पॅच जोडून घेतलेला आहे. लगेचच मी एक्स्ट्राचं मार्जिन आहे तर ते कट नाही केलेलं, दुसरा पॅचसुद्धा मी आधी रेडी करून घेते. यालासुद्धा खालच्या साईडने एक फोल्ड टाकून टिप टाकून घेतली. बघू शकता, यालासुद्धा खाली जो जॉईंट आलेला आहे तर त्या जॉईंटच्या तिथे
व्यवस्थित प्रॉपर असं दोन्ही साईडचं एकाच म्हणजे एक लेवलमध्येच आलं पाहिजे. इकडच्या मोंड्याचा आकारसुद्धा पॅचचा आणि इकडच्या मोंड्याचा सुद्धा. तर तशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि यावरती सुद्धा मी दाबटीप टाकून खालच्या साईडने पॅच आणि जे अस्तर आहे एक्स्ट्राचं बघा, जे राहिलेलं आपलं अस्तर होतं जोडायचं, तर तेवढं मी प्रॉपर जोडून घेतलेलं आहे. यानंतर सर्व बाजूंनी जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे तर ते फक्त कट करून घ्यायचं. शोल्डरच्या साईडला मी अजून कट केलेलं नाही. आपल्याला ब्लाऊजची उंचीसुद्धा चेक करायची आहे, बरोबर आलेली आहे का. तर खालच्या साईडने हे जी पट्टी आहे ना, आपण आधी वाढवलेली होती, एक्स्ट्राची राहिली होती, मी दुसरी पट्टी न बसवता तीच पट्टी फक्त एक फोल्ड केलेला आहे आणि परत एक फोल्ड करून अशा पद्धतीने हीच पट्टी मी बसवून घेणार आहे. खालच्या साईडला बघू शकता याच्या फ्रंट पार्टचा कलरमध्ये सुद्धा खूप फरक आलेला आहे. फ्रंट पार्टमध्ये बघा, खालची जी पट्टी लावलेली आहे तर याच्या फ्रंट पार्टची पट्टी आहे आणि हा बॅक पार्टचा गळा आहे. तर खाली पट्टी मी जी लावलेली आहे त्या साईडला सुद्धा मी डिझाईन करणार आहे. तर बघू शकता 14 इंचाची उंची आलेली आहे. तर आपल्याला 13.5ची ठेवायची आहे आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे. यानंतर खालच्या साईडला मी टक्स टाकून घेते. बघा, मध्यातून मी टक्स 4.5 इंचावरती घेतलेला आहे आणि याची उंचीसुद्धा मी 4.5 इंच घेतली. एक टीप टाकून घेतली, लगेचच दुसरी टीप टाकली आणि अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा मी असाच रेडी करून घेणार आहे. तर या साईडला सुद्धा तीच प्रोसेस केली जी पहिली आपण केली होती, तीच 4.5 बाय 4.5ची उंची आणि 4.5ची रुंदी आणि बघा टक्स टाकून घेतलेले आहेत. खालच्या साईडला सुद्धा खूप सुंदर हा गळा मी रेडी केलेला आहे आणि खालच्या साईडला पण पट्टी. तर आपण जे जॉईंट इथे दिलेला होता बघा मोंड्याच्या तिथे फक्त आपण ना त्या मोंड्यापासून जॉईंटपासून गोलमध्ये अशी दुसऱ्या मोंड्यापर्यंत अशी परत एक आपण लेस लावणार आहोत. तर त्या जेणेकरून डिझाईनसुद्धा छान दिसते आणि बघा ती जी आपण वरतून दाबटीप टाकलेली आहे तर ती टिपसुद्धा ओळखायला येत नाही. त्यासाठी मी वरतून लेस लावून त्यावरती डबल टिप टाकून घेतलेली आहे. तर अशीच आता खालच्या साईडला सुद्धा आपण उंचीमध्ये ब्लाऊज वाढवला होता बघा, तर खालच्या साईडला एकदम मी तिथेसुद्धा एक लेस लावून घेणार आहे. जी आपण ही पट्टी आपल्याला एक्स्ट्राची एवढी वाढीव घ्यावी लागली होती जेणेकरून उंचीला ब्लाऊज कमी होत होता म्हणून. तर बघा तिथे एक टिप टाकून घेतली आधी खालच्या साईडला आणि परत जी वरचा आपण जॉईंट दिलेला होता तर त्या जॉईंटवरनं परत एक मी तिथे टिप टाकणार आहे जेणेकरून तिथे आपण असं डिझाईन बसवल्यासारखं सुद्धा वाटतं आणि मग जी आपण जॉईंट दिलेला होता ते सुद्धा ओळखायला येत नाही त्यामुळे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजचा पॅच रेडी करून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर हा रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा.